नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी श्री लदवा हार्दिक स्वागत करतोय. आजचा विषय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तो म्हणजे पत्रकारिता. आणि असेच कल्याणमधील एक नामवंत आणि उल्लेखनीय नाव घेणारे आमचे अण्णा. नमस्कार. आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि प्रथमतः मी अण्णा तुम्हाला हे विचारतो की आपलं जे अण्णा हे नाव आहे या नावामागचं काय गूढ आहे आणि तुमचं खरं नाव काय आहे? नाही, माझं खरं नाव विनायक प्रल्हाद बेटावतकर अच्छा. हे आहे. माझा मोठा भाऊ होता, त्याला सगळे दादा म्हणायचे, बर. त्याच्यावरून मी अण्णा झालो. अच्छा. हा, म्हणजे घरातलं टोपण नाव अण्णा आहे, पण ते तुमचं जे आहे ते पूर्ण आहे अगदी मंत्रालय अगदी महाराष्ट्रापर्यंत अण्णा बेटावतकरच झालं. हा, ते झालं आहे. आणि नंतर अण्णा म्हणून झालं. पण अण्णाच्या याच्यात काय झालं, मी सेवादलाच्या कलापथकामध्ये होतो. अच्छा. वसंत भक्तांचं जे महाराष्ट्र दर्शन होतं त्यातला काही पार्ट हा माझ्याकडे होता. आणि याच्यामध्ये काम करताना सगळ्यांनी अण्णा 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 ते अण्णा हे होत गेलं. ते आणि सेवादलाची शाखा हे माझं मुख्य अंग आहे. की मी जे डेव्हलप झालो आज ते सेवादलाच्या शाखेतून झालोय. ते संस्कार तुमच्यावर झालेले. ते संस्कार माझ्यात आहेत आणि त्यामुळे मी आज शाखा म्हणून हे करायचे. काही ठिकाणी मला शाखा अण्णा म्हणून ओळखतात, शाखा अण्णा या नावाने ओळखतात. पण बहुतेक करून अण्णा हे नाव सगळीकडे महाराष्ट्रात प्रचलित आहे. बरं अण्णा, मला सांगा आता तुमचं वय किती आहे? आज माझं वय आहे 84. बाप रे, 84 वर्षाचे असल्यामुळे तरी देखील तुमची पत्रकारिता अजून सुरू आहे? हो, अजून चालू आहे. अजून मी प्रहार करता दर सोमवारी एक आर्टिकल असं देत होतो. अच्छा. आणि इतर वर्तमानपत्र मागतात हा, त्यांना मी देतो. जिल्हा पत्र जी आहेत हा, हे प्रामुख्याने त्यांचे ज्या विशेषांक असतात त्यातून ते लेख वगैरे माझ्याकडनं घेतात. गेली किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय? मी जवळजवळ 50 वर्ष पेक्षा जास्त काळ झाला. पण कल्याण मधले जर म्हटलं तुम्ही कल्याणमध्येच तुम्ही काम केलेलं आहे का अजून बाकीच्या ठिकाणी पण तुम्ही काम केलेलं आहे? नाही, कल्याण हे मुख्य सेंटर. अच्छा. आणि मुंबई हे दुय्यम. मुंबई आणि कल्याण. मुंबईला नवाकाळपासून मी सुरुवात केली. अच्छा. नवाकाळमध्ये आप्पासाहेब खाडीलकर म्हणजे निळभाऊचे वडील. अच्छा. यांच्या सहवासामध्ये राहिलो. आचार्य आत्रे यांच्या सहवासात आलो. एस.एन. जोशींचं मार्गदर्शन लेखनामध्ये मिळालं आणि त्यांचं लोकमित्र म्हणून एक पेपर त्यांनी काही दिवस चालवला होता. त्या ह्याच्यामध्ये मी लेखन केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने बाहेरचं लेखन हे करत होतो. पण लेखनामध्ये सहसा विरोधक या वृत्तीपेक्षा सकारात्मक दृष्टीने लेखन करणं हे मी अधिक पसंत केलं. आणि त्या दृष्टीने मी आज चांगल्या तऱ्हेने लोकांना मी माहिती झालेलो आहे. बरोबर आहे. पण मला अण्णा अजून विचारायचं असं तुम्हाला की तुमचे हे जी सुरुवात आहे पत्रकारितेची याच्या मागची प्रेरणा काय आहे? तुम्ही कसं काय ह्या क्षेत्रामध्ये आलात? नाही, अगदी छान आहे. माझे वडील हे स्वतः न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत कामाला होते. अच्छा. पण हे काम करत असतानाच ते टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस या वर्तमानपत्रांना सुद्धा कल्याणचं ठाणे जिल्ह्याचं लेखन हे ते देत होते. म्हणजे वडिलांकडनं तुम्हाला वडिलांकडनं बाळकडू जे आहे ते तुम्हाला वडिलांकडनं बाळकडू हे मिळालं. आणि सप्पा जोशी
ठाण्याला सन्मित्र हो चालवायचे. हो हो तर त्यांनी मुख्य मार्गदर्शन केलं की बुवा कशा तऱ्हेने मराठी लिहायचं, कसं हे करायचं. तर तात्या भाकरे, सपा जोशी, आचार्य अत्रे अशी ही मंडळी, आप्पासाहेब खाडीलकर, निळगो खाडीलकर या लोकांच्या ह्याच्यात मी सहवासात जास्त म्हणजे ह्या सगळ्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं, तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि एक दिशा मिळाली चांगली बरोबर किंवा बरोबर आहे. काय करायचं, कसं लिहायचं. पण मला सांगा, तुम्हाला जसं ह्या सगळ्या लोकांनी तुम्हाला एक दिशा दिली, एक तुम्हाला मार्गदर्शन केलं, तुम्हाला घडवण्यात त्यांचा हातभार आहे, तुम्ही आता म्हणताय त्याप्रमाणे, तसं तुम्ही काही नवीन पिढीला घडवण्याचा प्रयत्न केला. हो हो हो. मी तर उलट आहे, या लोकांचाच आदर्श घेऊन, हा जे जुन्या लोकांचा आदर्श घेऊन, त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला युनिव्हर्सिटीचे कोर्स नव्हते. बर तर पत्रकारातच अनुभवी पत्रकार एकमेकांना शिकवायचे. अच्छा. या पद्धतीने मी आधी क्लासेस काढले होते पत्रकारितेची. पत्रकारितेचे. अच्छा 10 दिवसाचे, 12 दिवसाचे, वाह. 15 दिवसाचे, अशा याच्यामध्ये त्यांना बातम्या गोळा करण्यापासून तर बाहेर वाचन कसं करायचं, बरोबर वाचन कसं करणं हा सुद्धा एक मोठा विषय आहे. बरोबर आहे. की कोणतं वाचन करायचं, कसं करायचं, ते केलेल्याची टिपणं कशी काढायची. बरोबर. तर हे सगळं म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे निपक्षपाती तुम्हाला ते मांडणी करता आली पाहिजे तुमच्या करता बातमीची. बातमी एकाची बाजू घेऊन करून तुम्हाला चालणार नाही, कारण आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्यावर सगळा अंकुश ठेवायचा आहे, पण तो ठेवताना त्यांनी वन साईडला झुकायचं नाहीये, त्यांनी निपक्षपाती घ्यायचंय. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा. असे किती जणांना तुम्ही घडवलं आतापर्यंत? 25-30च्या वर लोक. कल्याणातले जे सगळे, नाही, कल्याण, डोंबिवली, मुंबई तीन ठिकाणी. म्हणजे सगळी लोक आवर्जून यायचे. हो. पण त्या काळी मला एक गंमत सांगा अण्णा, की असं काय होतं का हो, की पत्रकारिता करायला जर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जात असेल तर घरातनं अशी रोकटोक व्हायची का, अजिबात करायचं नाही हे का, असं काय होतं का त्यावेळेला? असं काय अजिबात नाही, म्हणजे पत्रकारिता कर बिंदास असं करू द्यायचे. उलट कसं, की पत्रकार म्हटल्यानंतर एक नाही, नाही, भीती उलट वाटलेली आहे. असते. फक्त एकच होतं, त्यावेळेला मानधन कमी होतं. अच्छा मानधन कमी असल्यामुळे कल्याणला आता टाइम्स ऑफ इंडियाचे ढमढेरे वकील म्हणून होते त्यावेळेला. अच्छा. ते नेहमी म्हणायचे, घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी कशाला भाजायच्या, बरोबर आहे. असं चिडवायचे नेहमी. हा 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 माझ्या बाबतीमध्ये हाच प्रश्न झाला होता त्यांचा, पण वडिलांनी सांगितलं नाही, तो कल आहे, चालू दे. आणि मग मला तात्या भाकरे वगैरे यांचं सहकार्य मिळालं, देवी गोखलेंचं मिळालं. अच्छा. तर अशा तऱ्हेने मला. पण त्या काळी तुम्हाला, मला असं वाटतं की घरी गाडी घ्यायला येत नसेल किंवा काही नाही, सगळं नाही, नाही, नाही. पायी पायी फिरायचं. उलट मी कुठेही आणि कोणत्याही बातमी करता स्वतः तिथे जाऊन त्याची खात्री करायची हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती बातमी करायची. आधी आपल्याकडे बातमी मिळवायची आणि त्या बातमीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं घ्यायचं. हे अशा तऱ्हेची ही त्यावेळेला पत्रकारिता होती. आताची पत्रकारितेची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आता बातम्या घरपर्यंत येतात तुम्हाला. आता काय होतं, आता लोक पाकिट देतात, पण बातमीचं पाकिट देतात. बातमीचं पाकिट देतात, हा पण त्याचबरोबर अपेक्षा पण अशी असते हा की आर्थिक मदत सुद्धा पाहिजे. आणि याचं कारणही अगदी योग्य आहे. वर्तमानपत्रवाले, मी आता त्याला शिवायचा नाही धमडामध्ये नाही. काढून टाकत, हा इतके हे आहेत की ते पत्रकाराला तयार होऊ देत नाहीत. अच्छा. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे. आताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर चांगलं लिखाण करत असाल तर त्याच्यात खो कसा घालायचा. अच्छा, त्याला परिपक्व होऊ देत नाही. हो, हे पाहिलं म्हणजे जातं. त्यांचं म्हणणं आहे की महत्व आमच्याकडेच राहिलं पाहिजे, पत्रकारिता करणाऱ्या वार्ताहराकडे महत्व जाता नाही, कामा नये. हो. आता उदाहरणार्थ माझा पुतण्या आहे केतन. हा केतन इतकं उत्कृष्ट तयार झाला, तो घरातच तयार झाला. बरोबर, तुमच्याकडनंच बाळकडून मिळालं त्याला. तो तयार झाला आणि
आता त्याने अनेक लोकांना तयार करायला घेतलंय. चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ही एक पिढी आणि एका विचाराची पिढी बरोबर. अशा तऱ्हेची ही तयार होऊन राहिलेली आहे. बरं मला सांगा, एखादा त्यावेळेचा काही किस्सा तुम्हाला गमतीदार असा आठवतो का, की पत्रकारितेमध्ये की बाबा खूप टेन्शन चाललेलं होतं किंवा एखादी काहीतरी हास्यास्पद गोष्ट, तुम्हाला असा किस्सा आठवतो काही असा? हो हो, चांगल्याच तऱ्हेने. काय झालं होतं, अशाच आपण पुढील भागात भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तोपर्यंत धन्यवाद.